हडपसर येथील कैलासवासी अण्णासाहेब मगर दवाखान्यात लॅब टेक्निकल पदावर कार्यरत असलेल्या प्रवीण वाघमारे यांना लॅब असिस्टंट मुलीच्या सांगण्यावरून जातीयवादी भावाकडून आणि 12 ते 15 गुंडांकडून यश होंडा शोरूम समोर वैदवाडी वाहतूक पोलीस शाखेचे समोर लाथा बुक्क्यांचा मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करून नाका तोंडातून रक्त येईपर्यंत मारहाण केली आणि आम्ही मोठ्या भाई बरोबर असून पोलीस आमचं काही करू शकत नाही आणि माझ्या बहिणीच्या नादाला लागू नको ही समज आहे। पुढे काय केले तर जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली। याबाबत माननीय संतोष पांढरे हडपसर पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले। यावेळी अन्यायग्रस्त प्रवीण वाघमारे, युवा नेते दत्ताभाऊ कांबळे, वामन मामा धाडवे, माजी नगरसेवक अरुण मामा आल्हाट, लहूभाऊ कांबळे, युवा नेते अमन भेनवाल, माथाडी नेते अनिल भाऊ देडे, ज्येष्ठ पंडित लांडगे, पेठे भाऊ इत्यादी उपस्थित होते। या ठिकाणी पण झोपडपट्टी सुरक्षा दल, दत्ताभाऊ कांबळे, त्याचबरोबर RPI आठवले गटारी साहेब, महादेव कांबळे साहेब, या ठिकाणी आपण त्यांना विचारू की आपण या ठिकाणी पत्र दिलेलं त्या संदर्भात आपण काय विचारू। आज या ठिकाणी हडपसर पोलीस स्टेशन येथे एक दलित आणि उच्च शिक्षित वर्ग जो तंत्रविद्यामध्ये आणि लॅब टेक्निशियन म्हणून काम करतो असा प्रवीण वाघमारे हा युवक मगरपट्टा येथील हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशियनचं काम करत असतो। त्याला त्या ठिकाणी काम करत असणाऱ्या त्याच्या समस्थितीत असणाऱ्या महिलेच्या सांगण्यावरून त्या महिलेच्या भावाने त्याला फोनवर बोलवून घेऊन वैदवाडी या ठिकाणी प्रचंड आणि अमानुषपणे अशी मारहाण काही गुंडाच्या करवी या ठिकाणी केलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये काल पोलीस स्टेशन इथे संबंधित तरुणाने त्या प्रकारची तक्रार दिलेली होती, परंतु पोलीस प्रशासनाने संबंधित तरुणाची तक्रार घेऊन साधी NCA प्रकारचा म्हणजे जो जुना आपला कायदा होता 324 प्रमाणे गुन्हा या ठिकाणी दाखल केलेला होता। परंतु वास्तविक पाहता जो तरुण दलित समाजातला आहे त्या तरुणीला जो दलित असल्याची माहिती आहे, पूर्ण कल्पना आहे, हे सगळं त्याला ज्ञात असताना माहिती असताना सुद्धा त्या तरुणीच्या भावाने त्याला विशिष्ट अशा ठिकाणी वैदवाडी ठिकाणी बोलवून घेऊन माझी बहीण तुझ्या हाताखाली काम करण्याच्या लायकीची नाही, तुमची जात कुठे असं वारंवार जातीवाची विश्लेषण करून माझी जातीवाची शिवीगाळ करून प्रचंड आणि अमानुष प्रकारची मारहाण या ठिकाणी वैदवाडी या ठिकाणी केलेली आहे। त्या संदर्भात आम्ही आज हडपसर वरिष्ठ माननीय संतोष पांढरे साहेब यांची भेट घेऊन संबंधित झालेला प्रकार हा त्यांना इतंभूतपणे सविस्तरपणे त्यांना सांगण्यात आलेला आहे। काही ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्यासुद्धा त्यांना सांगितल्या आहेत। त्या अनुषंगाने त्यांनी त्या कायद्यामध्ये वाढीव कलम टाकून ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे पुन्हा गुन्हा दाखल करण्याची कारवाई त्यांनी करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्या प्रकारची कारवाई करण्याची त्यांनी सुरुवाती केलेली म्हणून त्यांनी पांढरे साहेबांच्या ठिकाणी अभिनंदन करतो, आभारी मानतो। परंतु शाहू फुले आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या महाराष्ट्रामध्ये ज्या दलित गोरगरीब त्यांच्यावर रोज प्रचंड प्रमाणामध्ये हल्ले होतात, प्रचंड प्रमाणामध्ये मारहाण केली जाते, प्रचंड प्रमाणात जातीवाचक शिवीगाळ केली जाते, किती दिवस आम्ही सहन करायचं हा एक उद्विग्नतेतून आमचा आलेला प्रश्न आहे। म्हणून माझी व्यवस्थेला या ठिकाणी विनंती आहे, संबंधित तरुणांना जो कुठली मारहाण करणारे धनाधम असतील, जे गाव गुंड असतील, जे पैशावाले असतील त्यांची मस्ती कायद्याच्या माध्यमातून उतरवली पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये या अशा चुकीचं काम करणाऱ्यांना जर शासन आणि सजा झाली तर एक मेसेज द्यावे तर बाकीच्यांना त्याची सजा मिळते। त्यामुळे म्हणून आज आम्ही या ठिकाणी आमचे वरिष्ठ नेते या ठिकाणी वामन मामा धाडवे आहेत, आमचे संजय मामा आहेत, आमचे अनेक देडे साहेब आहेत, आमचे मित्र आणि चळवळीतील स्फोटक कार्यकर्ता माननीय दत्ताभाऊ कांबळेसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या माध्यमातून प्रयत्न करून आज हा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। नक्कीच त्या प्रवीण वाघमारेला या ठिकाणी न्याय मिळेल अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा करतो। यापुढे सुद्धा काळामध्ये आम्ही नक्कीच अशा गोष्टीला अजिबात थारा देणार नाही। अशा गोष्टीला आम्ही जात पात धर्म पंथ जात भेद याच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते एखाद्यावर अन्याय झाला तर आम्ही एकत्र येत असतो। आज हडपसरमध्ये एक विशिष्ट असं वातावरण आज या ठिकाणी होत आहे। बुद्धिविहाराच्या माध्यमातून मातंग आणि महार समाजाला लढवण्याचा सुद्धा प्रकार काही विशिष्ट व्यक्ती या ठिकाणी करतात, परंतु मातंग आणि बौद्ध ही एकच आहे, एकाच कॅटेगरी वागणारे छोटे मोठे भाऊ आम्ही आमचे
ठीक आहे. अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी आमचा गुन्हा दाखल करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. मी दत्ता मोहन मामाचं सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो की या चांगल्या आणि विधायक कामासाठी समाज म्हणून आपण एकत्र येऊन या ठिकाणी प्रवीणला न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. धन्यवाद. जय हिंद. याबरोबर आपल्याबरोबर दत्ताभाऊ कांबळे झोपडपट्टीच्या सुरक्षा दलाचे सचिव आहेत. आपण त्यांच्याकडून विचार करून घेऊ. या ठिकाणी काल सायंकाळी 6-7च्या सुमाराला एक अत्यंत मागासवर्गीय समाजातला उच्च शिक्षित असलेला असा आमचा प्रवीण शंकर वाघमारे हा लॅब टेक्निशियन म्हणून महानगरपालिकेच्या असलेल्या अण्णासाहेब मगर या रुग्णालयामध्ये सेवा पुरवत असताना त्या ठिकाणी असिस्टंट म्हणून त्याच्या हाताखाली असलेली एक तरुणी, त्या तरुणीच्या चुकीच्या सांगण्यावरून सदरच्या असलेल्या त्या मागासवर्गीय तरुणाला सुपारी देऊन जणू मारहाण झाली. असाच काहीसा प्रकार या ठिकाणी हडपसर हद्दीमध्ये घडला आणि त्या तरुणाला त्या ठिकाणी त्या मुलीच्या सांगण्यावरून 8 ते 10 जणांचा जमाव बेकायदेशीररित्या हडपसर हद्दीमध्ये शिरकाव करून कायदा सुव्यवस्था धाब्यावर ठेवून त्या ठिकाणी त्या तरुणाला बेदम मारहाण करून सार्वजनिक ठिकाणी त्याच्या मनाला, त्याच्या सामाजिक जीवनाला धक्का पोचेल आणि त्या ज्या समाजातला तो घटक आहे त्या दृष्टिकोनातून त्याची भावना दुखेल अशा पद्धतीची त्याची जात व त्याची सर्व कल्पना असताना देखील त्याला जाणीवपूर्वक हेतुपुरस्पर जातीय सूडभावनेने तुच्छ लेखून सार्वजनिक ठिकाणी अवमानित करून बेदम मारहाण केली व त्या ठिकाणी त्याचा व्हिडिओ देखील काढला. अशी अत्यंत तळपायाची आग मस्तकाला घालवणारी बाब या ठिकाणी या पुण्यासारख्या शहरामध्ये घडलेली आहे आणि त्यातून तो तरुण म्हणजेच प्रवीण शंकर वाघमारे हा प्रचंड गंभीर जखमी झालेला आहे व त्याला मुक्कामार त्याच्या तोंडाला, अंगाला, पाठीला, पायाला असा गंभीर दुखापत त्या ठिकाणी झालेली आहे. त्याने ससून रुग्णालयामध्ये उपचार घेतलेले आहेत आणि त्या अनुसरून या संबंधित पोलीस स्टेशन हडपसर आहे आणि हडपसर पोलीस स्टेशनमध्ये मात्र त्या असलेल्या आरोपींच्या विरोधात हवी तशी कारवाई होताना दिसून आली नाही आणि संबंधित इस्मानं आम्हा सर्व समाज बांधवांकडे मदत मागितली असता आज रोजी आम्ही त्याचं तक्रारी म्हणणं घेऊन रितसर या संबंधित पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय पांढरे साहेब यांना प्रत्यक्ष भेट दिली आणि भेट देऊन सगळ्या घटनेचं विस्तारित रूप सर्व त्यांना सांगितलं. अन्याय कशा रीतीचा आहे, मागासवर्गीयांवर अन्याय कशा पद्धतीने होतो आणि दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 ॲट्रॉसिटी ॲक्ट हा कुठल्या कलमांना आणि कुठल्या आधारावर झुकतो आणि लागतो याचे सर्व सूत्र आम्ही त्यांना पद्धतशीर सांगितले व त्या